नमस्कार, मी सुमित. तुम्ही पाहता एल एस मराठी 10च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. मावळच्या वडगाव इथल्या भेगडे लॉन्स इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं तळेगाव दाभाडे नगर परिषदेतील नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा जाहीर सत्कार सोहळा पार पडला. महिला नगरसेवकांना स्वतंत्रपणे काम करू द्या, त्यांच्या कामात ढवळाढवळ करू नका असा स्पष्ट संदेश मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दिलाय. यवतमाळ नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सुभाष राय यांनी पुन्हा एकदा आपला करिश्मा दाखवत 2 प्रभागांमध्ये भाजपचे उमेदवार विजयी केले. त्यानंतर भव्य विजयी रॅली काढत 75 वर्षीय सुभाष राय यांनी ताशावर धरलेला ठेका लक्षवेधी ठरलाय. सुभाष राय हे नगर परिषदेत किंगमेकर म्हणून ओळखले जातात. अपराजित नगरसेवक म्हणूनही त्यांची ओळख आहे. वयाच्या 75व्या वर्षी निवडणूक लढवून ते भरघोस मतांनी विजयी झालेत. त्यानंतर त्यांनी केलेला टायगर डान्स लक्षवेधी ठरतोय. नवनिर्वाचित नगराध्यक्ष संदेश पारकर आणि राजन तेली यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. नंदनवन निवासस्थानी दोन्ही नेत्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेत चर्चा केली आहे. कोल्हापूरच्या हातकणंगलेमधील भेंडवडेमध्ये आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या कारखान्यावर दगडफेक झाली आहे. शरद सहकारी साखर कारखान्याच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. ग्रामस्थांनी थेट कारखान्यावर धडक मोर्चा काढत दगडफेक केली. कारखान्यातून मळी मिश्रित आणि काळं पाणी नदीत सोडण्यात येत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. मुंबई शहर, पश्चिम उपनगर आणि पालघर जिल्ह्यातील कोकणवासियांसाठी उपयुक्त असलेली दादर रत्नागिरी रेल्वे सेवा कोरोना काळात मध्य रेल्वेनं बंद केली. त्यानंतर कोरोना टाळेबंदी संपली तरी दादर रत्नागिरी रेल्वे सेवा काही सुरू झालेली नाही. गेल्या 5 वर्षांपासून ही रेल्वेगाडी सुरू करण्याची मागणी प्रवासी करतायत. बाहेरील राज्यातील रेल्वेगाड्या मुंबईत आणणं सुरू आहे, पण त्याचवेळी कोकणातील रेल्वेगाडी मुंबईच्या वेशीवर थांबवण्यात येते आहे. बांधकाम कामगारांच्या आरोग्याच्या प्रश्नावर तुमच्याकडे काहीही उपाययोजना नाहीत, तुम्हाला गरिबांची चिंता नाही, त्यांना मास्क तरी द्या अशा शब्दात मंगळवारी उच्च न्यायालयानं मुंबई महापालिका आणि MPCBला सुनावलाय. प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या नाहीत तर परिस्थिती हाताबाहेर जाईल असा इशाराही न्यायालयानं दिलाय. कोल्हापूरमध्ये बिबटे आणि हत्ती पाठोपाठ आता कोल्हा देखील आलाय. कोल्हापुरातील कसबा बावडा परिसरात कोल्ह्याचं दर्शन झालंय. याची माहिती मिळताच बावडा रेस्क्यू फोर्स कडनं नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय. बावडा रेस्क्यू फोर्स मधील सदस्यांकडनं कोल्ह्याचा शोध सुरू आहे. लातूरच्या उदगीर शहरातील मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ थांबत नाहीये. 23 डिसेंबर रोजी उदगीर शहरात मोकाट कुत्र्यांनी तिघांना चावा घेतलाय. दरम्यान जखमी तिघांनाही उदगीर येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. यात 2 शाळकरी मुलांचा समावेश आहे. मोकाट कुत्रे हल्ले करत असल्याच्या घटना दररोज घडतायत, मात्र प्रशासन या गोष्टीकडे गांभीर्याने पाहत नाही असा आरोप नागरिकांकडून होतोय. सांगलीच्या मिरजमधील टाकळी इथं उसाच्या शेतात महिलेचा संशयास्पद मृतदेह आढळला. सदर महिलेचा मृतदेह उसाच्या शेतात छिन्नविछिन्न अवस्थेत असल्यानं रेस्क्यू करण्यासाठी आयुष हेल्पलाईन टीमला पाचारण करण्यात आलं. आत्महत्या की घातपात याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे. मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून सदर मयत महिलेची ओळख पटलेली नसून पोलीस अधिक तपास करतायत. शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाची क्रांती घडवण्यासाठी महाविस्तार AI हा ऍप अत्यंत फायदेशीर ठरतोय. या ऍपच्या माध्यमातून पिकांची बियाणे निवड, लागवड, पीक व्यवस्थापन, कीड रोग नियंत्रण, हवामानाचा अंदाज तसंच बाजारभाव याबाबत सविस्तर आणि तज्ञ मार्गदर्शन मिळतंय. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने लॉन्च करण्यात आलेले ऍप शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र ठरतंय. या होत्या आताच्या महत्त्वाच्या बातम्या. बघत रहा एल एस मराठी.